1. बोअर बोकड, बोअर बक, वजनाचा बादशाह. वैशिष्ट्ये: पांढरे शरीर आणि गडद लाल तांबूस रंगाचे डोके. हे बोकड अतिशय रुंद आणि भरलेले असतात. फायदा: जगात सर्वाधिक वेगाने वजन वाढवणारी ही जात आहे. योग्य चाऱ्यावर अवघ्या 3 महिन्यांत हा बोकड 25 ते 30 किलोचा होतो. नफा: मांसासाठी आणि इतर देशी शेळ्यांसोबत क्रॉस ब्रीडिंग म्हणजे फळवण्यासाठी या बोकडांना बाजारात सोन्यासारखा भाव मिळतो. 2. सोजत बोकड, सोजत बक, दिसायला सुंदर, खिशाला भारी. वैशिष्ट्ये: हा राजस्थानचा बोकड पूर्णपणे दुधासारखा पांढरा पिंक स्किन असतो. याची उंची जास्त असते आणि कान लांब व लोंबकळणारे असतात. फायदा: दिसायला अत्यंत देखणा असल्यामुळे कुर्बानीसाठी म्हणजे ईद स्पेशल या बोकडांना प्रचंड मागणी असते. नफा: साध्या बोकडापेक्षा याची किंमत 4 ते 5 पटीने जास्त मिळते. एक देखणा सोजत बोकड 50,000पासून ते 1,00,000 रुपयांपर्यंत विकला जाऊ शकतो. 3. शिरोही बोकड, सिरोही बक, काटक आणि नफेखोर. वैशिष्ट्ये: हा राजस्थानचा बोकड प्रामुख्याने तपकिरी रंगाचा असून त्यावर गडद ठिपके असतात. याची शिंगे मागच्या बाजूला वळलेली असतात. फायदा: हा बोकड उष्ण वातावरणात सहज जगतो आणि याची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम आहे. उत्तर आणि पश्चिम भारतात बोकड पालनासाठी ही पहिली पसंती आहे. नफा: 6 ते 8 महिन्यात 50-60 किलो वजन गाठतो. दसरा आणि ईदला याला मोठी मागणी असते. 4. जमुनापारी बोकड, जमुनापारी बक, उंची आणि रुबाब. वैशिष्ट्ये: भारतातील सर्वात उंच जात. याचे नाक पोपटासारखे बाकडदार असते, ज्याला रोमन नोज म्हणतात. शरीर पूर्णपणे पांढरे आणि कानावर तपकिरी डाग असतात. फायदा: या जातीच्या बोकडांचे संगोपन प्रामुख्याने जातिवंत पैदास म्हणजे ब्रीडिंग आणि सणांसाठी केले जाते, जिथे त्यांची चांगली किंमत मिळते. 5. बीटल बोकड, बीटल बक, पंजाबचा रुबाबदार बोकड. वैशिष्ट्ये: दिसायला जमुनापारी सारख्याच पण रंग प्रामुख्याने काळा किंवा लालसर असतो. नराला मोठी आणि दाट दाढी असते. फायदा: हा बोकड कोणत्याही हवामानात स्वतःला जुळवून घेतो आणि वेगाने वजन वाढवतो. स्टॉल फेड म्हणजे बांधून संगोपन साठी उत्तम आहे. नफा: पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये या बोकडांना मांसासाठी खूप भाव मिळतो. 6. उस्मानाबादी बोकड, महाराष्ट्राचा काळा बोकड. वैशिष्ट्ये: पूर्णपणे काळा रंग, काटक शरीर आणि मध्यम उंची. महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातही हा बोकड चांगली वाढतो. फायदा: याची प्रतिकारशक्ती खूप जास्त आहे, त्यामुळे हा बोकड आजारी पडण्याचे प्रमाण कमी असते. देखभालीचा खर्च कमी आहे. नफा: महाराष्ट्रातील स्थानिक बाजारात आणि मटन मार्केटमध्ये उस्मानाबादी बोकडाला बारमाही मागणी असते. कमी खर्चात जास्त नफा देणारा हा बोकड आहे. 7. बार्बेरी बोकड, हरणासारखा देखणा. वैशिष्ट्ये: आकाराने लहान, अंगावर हरणासारखे पांढरे व तपकिरी ठिपके. शिंगे सरळ आणि उभी असतात. फायदा: हा बोकड चरण्यासाठी बाहेर न नेले तरी चालते. तो बांधून दिलेल्या जागी स्टॉल फीडिंग चांगला वाढतो. कमी जागेत जास्त बोकड पाळता येतात. नफा: हे बोकड आकाराने लहान असल्यामुळे सामान्य ग्राहकांसाठी खरेदी करणे सोपे असते, त्यामुळे त्यांची विक्री वेगाने होते. 8. संगमनेरी बोकड, काटक आणि विश्वसनीय. वैशिष्ट्ये: महाराष्ट्रातील अहमदनगर परिसरातील ही जात आहे. हा बोकड पांढरा किंवा तांबूस रंगात आढळतो. मध्यम आकाराचा आणि अतिशय काटक असतो. फायदा: हा बोकड स्थानिक चारा आणि हवामानाला उत्तम प्रतिसाद देतो. नफा: महाराष्ट्रातील बोकड पालन व्यवसायाचा हा आधारस्तंभ आहे. स्थानिक बोकड पालनात सर्वाधिक वापर या जातीचा होतो. 9. ब्लॅक बेंगाल बोकड, मटणाची क्वालिटी. वैशिष्ट्ये: हा आकाराने खूप लहान असतो आणि रंग पूर्ण काळा असतो. शरीर सुडौल असते. फायदा: हा बोकड जगात त्याच्या उत्कृष्ट दर्जाच्या मटणासाठी क्वालिटी मीटसाठी ओळखला जातो. जरी या बोकडाचे वजन इतर बोकडांच्या तुलनेत कमी वाढले तरी मटणाचा दर्जा उत्तम असल्यामुळे याला प्रति किलो भाव जास्त मिळतो. 10. कच्छी बोकड, वाळवंटातील ताकद. वैशिष्ट्ये: गुजरातचा कच्छ भागातील ही जात आहे. हा बोकड उंच असतो आणि याचे पाय लांब व मजबूत असतात. रंग काळा आणि केस लांब असतात. फायदा: हा बोकड कमी पाण्याचे आणि चाऱ्याचे प्रमाण असलेल्या दुष्काळी भागातही उत्तम वाढतो.
खूप लांब अंतरापर्यंत चरण्यासाठी फिरू शकतो. नफा याच्या काटकपणामुळे आणि कमी संगोपन खर्चामुळे हा बोकड पशुपालकांना चांगला नफा देतो. व्हिडिओसाठी निष्कर्ष आउट्रो. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला कमी वेळात बोकड विक्रीतून मोठा नफा कमवायचा असेल तर या 10 जातींपैकी तुमच्या हवामानानुसार बोकड निवडा. जर तुम्हाला कुर्बानीसाठी विशेष बोकड तयार करायचे असतील तर सोजत, बोर किंवा शिरोहीकडे वळा. तुम्हाला यातील कोणता बोकड सर्वात जास्त आवडला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेती पशुपालन विषयक माहितीसाठी अन्नदाता शेतकरी न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.